परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात संतापाची लाट उसळली असून संबंधित समाज कंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जनशक्ती महासंघाचे अध्यक्ष डी भास्कर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम, दयानंद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची व पुतळ्यावर असणाऱ्या संविधानाची एका समाजकंटकाने जाणीवपूर्वक मोडतोड केली। त्याच्या निषेधार्थ परभणी येथे फार मोठं आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी प्रशासनानं योग्य वेळी दखल घेतली नसल्यामुळे जनतेमध्ये उद्रेक झालेला आहे आणि त्या उद्रेकाचं रूपांतर जाळपोळीमध्ये आणि हिंसक घटनेमुळे होत आहे आणि त्यामुळे परभणी आणि महाराष्ट्रातील शांतता धोक्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं तेथील प्रशासनानं जो अहंकारपणा दाखवला आणि कोम्बिंग ऑपरेशन करून तेथील आंबेडकरी जनतेमध्ये मारहाण केली त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आलेले आहेत। त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही विनंती करतो की तेथील कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबावं आणि तेथील आंबेडकरी जनतेमध्ये जो भयभीत होण्याचा मार्ग तिथं अवलंबलेला आहे तो थांबावा अशी त्यांना विनंती करतो। अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटवल्याशिवाय राहणार नाहीत। कारण आंबेडकरी जनता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं दैवत मानते आणि या दैवतावर ज्यावेळी हल्ला होईल त्यावेळी ही जनता आपोआप रस्त्यावर येते, स्वाभाविक आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी हिंसक घटना केलेल्या तिथं आंबेडकर जनतेने कोणतेही हिंसक आंदोलन केलेलं नाही। जे हिंसक आंदोलन केले त्या समाजकंटकांच्यावर कारवाई व्हावी आणि ज्या पोलीस कर्मचारी अधिकारी यांनी या ठिकाणी आमच्या आंबेडकर जनतेवर अन्याय अत्याचार चालू आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई ताबडतोब व्हावी यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। परभणी या ठिकाणी 10 तारखेला जी घटना घडली, संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना करण्यात आली आणि त्यानंतर जो विध्वंस झालेला आहे त्या शहरामध्ये, त्या घटनेचा सर्वप्रथम जनशक्ती महासंघाच्या वतीनं आम्ही निषेध करतो। ही जी घटना झालेली आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शरमेनं खाली मान घालावी अशा पद्धतीची ही घटना असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ आहे। आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक संघटनांच्याकडून या घटनेचा जाहीर निषेध होतो आहे। फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन खोटे नॅरेटिव्ह सेट करून निवडणुकीला सामोरं जाणारे जे लोक आहेत, एकमेकावर आरोप करणारे जे लोक आहेत, आज ही घटना झाल्यानंतर यापैकी कुणी या घटनेबद्दल गांभीर्यानं घेताना दिसत नाही। ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून या देशातील कोट्यावधी जनतेला जे हक्क आणि अधिकार दिले ते संविधानच मोडकळीस काढण्याचा प्रयत्न जर होत असेल तर मग फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार सांगणाऱ्या लोकांना काय अधिकार आहे फुले शाहू बाबासाहेबांचं नाव घेण्याचा, असा आमचा सवाल आहे त्यांना। मी जनशक्ती महासंघाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या घटनेच्या पाठीमागं जो ब्रेन आहे, जो मेंदू आहे, जे कोण लोक असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी शोधून काढावं आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आमच्या या जनशक्ती महासंघाच्या वतीनं आम्ही करीत आहे।